नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुस्लिम व्यक्तीच्या मदतीने झाले ब्राह्मण व्यक्तीवर विधिवत अंत्यसंस्कार. पवित्र रमजान महिन्यात केलं पवित्र कार्य. पुण्यातील एका ब्राह्मण व्यक्तीवर एका मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्यानं विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत पुण्यातील जावेद खान यानं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. उम्मत सामाजिक संस्था चालवणारे जावेद खान हे सर्व धर्मीयांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतात. आजवर त्यांनी अनेकांचे विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. आत्ताच्या ताज्या घटनेबाबत त्यांनी पोस्ट केली. त्यात म्हटलं की काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकळे वय 70 रास्तापेठ पुणे यांचं निधन झालं असून त्यांना फक्त जयश्री किंकळे या एकट्याच बहीण आहेत. इतर कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळं तू त्यांचा अंत्यविधी करतोस का? त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये पोहोचलो. तिथं जयश्रीताई आणि पोलीस हवालदार होळकर साहेब भेटले. पंचनामा सुरू होता आणि संध्याकाळ होणार होती. चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती. मी जयश्रीताईंना बोललो, आपण अंत्यविधी करून टाकूयात. त्या बोलल्या, आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी करत नाही, आपण सकाळी करू. त्यांची विनंती आणि रडणं मला सहन होत नव्हतं. त्यातच रमजान महिना सुरू असल्यानं दुसऱ्या दिवशी आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस. पण मनात विचार केला की हे कार्य करण्यासाठी अल्लाहनं तुला निवडलं असेल कदाचित. जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकरच उठलो. आज खूप काम होतं. सगळेच बाजूला ठेवून ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवलं. त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली. मायकल कॉल करत होता. त्याला बोललो, वैकुंठात पोच. आणि तिथे आम्ही सगळेच सुधीर काकांचे नातेवाईक झालो आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.